माध्यमिक विद्या मंदिर शिवरे शाळेत शालेय मंत्रिमंडळ निवडणूक 2025 उत्साहात संपन्न। विद्यार्थ्यांसाठी लोकशाही मूल्यांचे आणि जबाबदारीचे शिक्षण देणार हा प्रेरणादायी उपक्रम निफाड तालुक्यातील शिवरे येथील माध्यमिक विद्या मंदिर शाळेत राबवण्यात आला। निवडणुकीदरम्यान सर्व निवडणूक प्रक्रिया अंमलात आणण्यात आली। त्यामध्ये नामनिर्देशन प्रक्रिया, माघार, अंतिम उमेदवारांची यादी आणि मतपत्रिकेवर प्रत्यक्ष मतदान अशा टप्प्यांचा समावेश होता। विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग ही या निवडणुकीची विशेष बाब ठरली। विद्यार्थ्यांनी उमेदवार व मतदार म्हणून या निवडणुकीचा पहिल्यांदाच अनुभव घेतला। अशा या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, जबाबदारी आणि संघभावना विकसित होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी जाणवले। विद्यार्थ्यांना आपल्या शालेय जीवनापासून लोकशाहीची निवडणूक प्रक्रिया निकोप, भ्रष्टाचारमुक्त आणि निर्भयपणे राबवण्याची माहिती व्हावी या हेतूने विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक अतिशय उत्साहात संपन्न झाली। या निवडणुकीत मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विद्यालयाचे प्राचार्य श्री सांगळे, PS सहाय्यक निवडणूक अधिकारी पर्यवेक्षक श्री दराडे SK व संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची निवडणूक प्रक्रिया अधिकारी म्हणून दराडे GM यांचे मार्गदर्शन लाभले। यावेळी हंडोरे सर, सुनील काळे, भांबड SP, संपत नागरे, BK आव्हाड, पुरी सर, भदाणे सर, लोखंडे सर, सांगळे, DK आदी शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। 9वीची विद्यार्थिनी रुपाली वाजवा साबळे पंतप्रधान पदासाठी उमेदवार आहे। माझे नाव अक्षता संतोष सानावली, आता 8वीची विद्यार्थिनी मी उपपंतप्रधानी आणि माझे नाव तेजल अशोक दळवी, मी आता 8वीची विद्यार्थिनी मी शिक्षण मंत्री या पदासाठी उमेदवार आहे। 8वीची विद्यार्थिनी कल्याणी सुनील शिंदे, मी सांस्कृतिक मंत्रिपदासाठी उमेदवार आहे। आता 9वी ब ची विद्यार्थिनी अपर्णा संतोष कराड, मी सहलमंत्री या पदासाठी उभी आहे। 10वी ब ची विद्यार्थिनी छाया बबन सानप, मी शिक्षण मंत्री या पदासाठी उमेदवार आहे। 10वी ब ची विद्यार्थिनी मी मानसी कुणाल वाघ, आरोग्यमंत्री या पदासाठी बिनविरोध निवडून आलेली आहे। मैं संतोष कराड, आता 10वी ब चा विद्यार्थी, मी पंतप्रधान या पदासाठी उमेदवार आहे। 9वी ब चा विद्यार्थी उपपंतप्रधानसाठी आहे। नमस्कार, माझे नाव नव्या शरद साबळे, मी इयत्ता 9वीमध्ये शिकते। आमच्या विद्यालयात आज शालेय निवडणूक पार पडली। या निवडणुकीमुळे आम्हाला लोकशाहीचे महत्त्व कळाले। यातून व्यक्तीच्या अधिकाराची जाणीव झाली। ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी विद्यालयाचे आभार मानते। धन्यवाद। स्टार न्यूजसाठी मुकुंद आव्हाड।